श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील 15 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर शहरात जव्हार रोड परिसरातील भवानी नगर कमानीजवळ जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याचा प्रकार घडला होता। यामध्ये निलेश परदेशी याचा मृत्यू झाला। याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात निलेश परदेशी याचा मामा गोविंद दाभाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे यांचं पथक तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित हे मुखाडा अंजनेरी शिवारात असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा शाखेच्या पथकानं अंजनेरी परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतलं। ज्ञानेश्वर डगळे, सुरेंद्र जोगारे, विठ्ठल बदादे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3 संशयितांची नाव आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। पोलिसांनी या 3घांनाही ताब्यात घेऊन सविस्तर चौकशीसाठी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केलाय। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक बिपिन कुमार शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।